मध्ये महत्व वाढण्याला प्रकाश हा शब्द वापरलेला आहे। एवढी जगामध्ये तुमची कीर्ती कस काय वाढली? तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये तर तसा काही फारसा फरक नाही। तुम्ही बी त्याच विहिरीचं पाणी पिता, आम्ही बी त्याच विहिरीचं पाणी पितो। तुमचंही घर काही तसं सुधारलेलं नाही, पण जिकडं जावं तिकडं तुकाराम महाराज की जय असे लोक का तुमचा जय जयकार करायला लागले। कारण दुनियामध्ये भरपूर लोक प्रॉपर्टीवाले कमाई करणारे इस्टेटवाले झाले, पण कुणाची काही तुमची एवढी कीर्ती वाढली नाही। आम्हाला वाटलं होतं तुमची एवढी जगामध्ये कीर्ती आहे म्हणजे फारशी तुमच्या घराकडे काही परिस्थिती चांगली असेल, पण तसं काही नाही। आज कुठे तुकाराम महाराज दिसले की तुमचं लोक दर्शन घ्यायला लागलेत, तुमच्याच नावानं गुलाल उधळतात, तुमचंच नाव घेऊन लोक जेवायला लागलेत। कुठेही गेलं तर तुमच्याच कशा जेव्हा जे जेकार आहे। कारण घर बघायला गेलं तर घर बी तसं सुधारलेलं नाही। आज जगामध्ये तुमच्यापेक्षा किती तर श्रेष्ठ माणसं होऊन गेली। काही काही लोकांना वाटतंय ना घर जास्त बांधणाऱ्याची कीर्ती वाटते काही की, असं म्हणायला गेलं तर तुमचं घर बी काही नाही। बरं, घर बांधणारे बी कित्येक फेल गेलेत। आज बांधून बांधून आपण किती घर बांधू शकतो? आज रावणानं काही थोडे घर बांधले होते का? तुकाराम महाराज म्हणले मी सुद्धा त्याचा हिशेब करता करता थकलो म्हणले। बस 5 लक्ष घरे पाषाणाची जेते, 7 लक्ष तेथे विटबंदी। 5 लाख दगड चिरबंदी दगडाचे 5 लाख वाडे होते त्याचे, 7 लाख विटाचे बांधलं होतं त्यानं। 1 कोटी घर काशाचे तांब्याचे होते। कुणाच्या तर घरी एखादा तांबडा तांब्या आहे। 1 कोटी घर काशाचे तांब्याचे बांधलं होतं। 7 कोटी घर प्युअर सोन्याचे होते। एवढे घर बांधले, एवढे बांधकाम केले की रावण महाराज की जय म्हणून काही कुठं ऐकण्यात आलं नाही की आम्हाला। कुठं रावणाची समाधी बी नाही। आता मी बराचसा फिरतोय बघा, रावणाची पुण्यतिथीचा सुद्धा कुठं गुलाल झाला म्हणून ऐकण्यात नाही। रावणाचं नाव घेऊन कुणी जेवणं, कुठं रावणाचा देवाऱ्यावर फोटो आहे का कुणाचा? आज मी बराचसा दुनियामध्ये फिरतो, कुठे दिंडी निघाली ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम म्हणून, रावण कुंभकर्ण म्हणून कुठं दुनियामध्ये दिंड्या निघाल्यात का? मग एवढे घर बांधून सोन्याची लंका बांधून त्याचं नाव काही राहिलं नाही। तुमचं कसं काय एवढं नाव चालतंय? तुम्ही असं काय केलं? माणसाला वाटतंय घर बांधलं म्हणजे लय माणूस भारी आहे का? बरेचसे लोक 2-3 मजली बांधकाम केलं का आमच्या घरला तरी आहे की आमच्या घरला तरी आहे। मी म्हणलो सोन्याची लंका ऐकून आम्हाला कटाळा आला, ह्याचं काय बघत बसू तुला मी? एवढी लंका बांधलेलं, सोन्याची लंका बांधलेलं रावण कुठं पुस्तकामध्ये नाही, आणि त्याची कुठं समाधी नाही, त्याचा गुलाल नाही। निवळ घरावर जरी म्हणायचं होतं रावणाचं कुठं तर नाव निघाय पाहिजे। तुमची तर तशी काही रावणासारखी प्रॉपर्टी बी नाही, घरदार बी नाही, तर एवढी जगामध्ये तुमची कीर्ती कस काय वाढली? तेव्हाच तुकाराम महाराज म्हणले एवढी जे जगामध्ये माझी कीर्ती वाढली, एवढी लोक माझी जी पूजा करतात, माझ्या नावाचा जे जे देकार आहे, मी असल्या काहीच भानगडीत पडलो नाही। म्हणजे एक भारी काम केलोय म्हणले मी। काय? कंठी धरिला कृष्ण म्हणी, फक्त मी कंठामध्ये कृष्णाचं नाव घेतलोय। म्हणजे जय कृष्ण श्री कृष्ण, कृष्ण 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 हा शब्द कंठातून निघतोय माणसाच्या। राम हा शब्द होटातून निघतो। राम 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 म्हणायचं असले होटाचं काम आहे, पण कृष्ण म्हणलं कंठातून निघतो। कृष्ण 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 कंठातून निघतो। बस तसं कंठी धरिला, मी कंठामध्ये फक्त त्या कृष्णाचं नाव, मनी मनामध्ये सुद्धा कृष्णाचं ध्यान ठेवलो, म्हणून अवघा जनी प्रकाश, म्हणून एवढा जगामध्ये माझा प्रकाश झाला। जन जन कंठामध्ये कृष्ण धारण केलेला आहे, आणि ज्याच्या मनामध्ये कृष्णाचं ध्यान आहे तेवढ्याच्या समाधीन तेवढीचीच कुठं पूजा होऊ शकते। बस तसं मी एक काम केलो म्हणले, काही बोलत बसत नव्हतो, 12 भानगडी केलं नाही, फक्त सतत कृष्णाची मूर्ती ध्यानात ठेवलो आणि कृष्णाच्या नावाचा उच्चार करत राहिलो, म्हणून अवघा जनी प्रकाश, म्हणून एवढी जगामध्ये माझी कीर्ती वाढली म्हणजे। बस आणखी काही लोकांना प्रश्न केला, बरं काही हरकत नाही, ती आम्हाला कबूल झालं म्हणले। तुम्ही कृष्णाचं कंठामध्ये मनामध्ये ध्यान ठेवल्याबद्दल तुमची आज अमर कीर्ती राहिली, जगामध्ये प्रसिद्धी झाली, हे बी आम्ही मान्य करतो, पण कृष्णच कस काय तुम्हाला ध्यानामध्ये आणा वाटला? एवढी दुनिया होती की
तुम्ही कृष्णालाच कसं काय कंठामध्ये ठेवलं आणि मनामध्ये कृष्णाचंच कसं ध्यान ठेवलं? असं काय तुम्हाला कृष्णाबद्दल अप्रूप निर्माण झाली? महाराज म्हणले मी सहजासहजी साध्या सुद्धा माणसाला राम राम सुद्धा घालीत नाही म्हणजे, पण माझ्या कंठामध्ये मनामध्ये जे कृष्ण ठेवलो ना, कृष्ण तसा भारीच होता. म्हणले मला माहित होतं, म्हणले संगत करे आचे की तो बडत बडत बड जाय, संगत करे पुरे की तो डुबट डुबट डूब जाय. बस चांगल्या माणसाच्या संगतीत माणूस बसलं, हलकय माणूस भारी होते. आणि कंगालाच्या जर जवळ बसलं, केवढे भारी असलं तर उतरत उतरत पार बुडाला जाऊन बसते. तसं आपण करावं तर चांगल्याची संगत करावी. म्हणून कृष्णाचं मला सगळ्याच गोष्टी बऱ्या वाटल्या. म्हणजे बस कृष्णाचं वैभव, कृष्णाचं शक्ती, कृष्णाची पुरुषार्थ, हे भारी 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 गोष्टी, वजनी यासारख्या गोष्टी मला कृष्णाजवळ आढळल्या. म्हणजे बस मोठ्या माणसाच्या जवळ बसल्यास मोठे होते. म्हणून हे माणूस मात्र ध्यानात ठेवायसारखा आणि कंठामध्ये ठेवायसारखा आहे. म्हणून कंठी धरिला कृष्ण म्हणी. कारण कसं असतंय, आपण कसले जरी असलो, ज्याची आपल्याला पूजा करायची आहे, ज्याचे आपल्याला ध्यान करायचंय, ज्याला जवळ धरायचंय, त्या माणसाची बी पात्रता तशी भारी राहावं लागते. हो, सेवा करा सेवा करा, सेवा ज्याची तुम्ही करालीत ना त्याच्याजवळ बी काही तर राहावंच लागेल ना. आता उठलं की सुटलं कुणाची जर सेवा करत बसलो, आता तुम्हाला एखाद्याची सेवा करायची आहे तर त्याच्या मागं कसं कसं आहे सगळं बघावं लागेल ना. मग आपण सेवा केली तर फळ मिळते. उगं सेवा जर कुणाची करत बसली तर सेवा करणे जवळच त्याच्या नसल्यास आपलं आता काय मिळेल. आता मला बरेचसे लोक म्हणतात, महाराज तुम्ही कीर्तनामध्ये सांगता मायबापाची सेवा केली म्हणून पुंडलिकाला पंढरपुरामध्ये देव येऊन भेटला, अनुसयाने नवऱ्याची सेवा केली म्हणून जंगलामध्ये गोड तेल संपलं होतं तर पाणी टाकलं तर गोड तेलासारखे दिवे चालू लागले. तुम्ही कित्येक कीर्तन सांगितले की मायबापाच्या सेवेत एवढी ताकद आहे की पंढरपुरात देव येऊन उभा टाकला. नवऱ्याच्या सेवेमध्ये एवढं ताकद आहे की अनुसयानं दिवे विजले होते तेव्हा असं जगानं पाणी आणून टाकलं होतं तर गोड तेलासारखे जीव चालू लागले. एवढ्या नवऱ्याच्या सेवेमध्ये ताकद आहे. तुम्ही असं कीर्तना सांगता, मग आम्ही मायबापाची सेवा करायला, नवऱ्याची सेवा करायला, आमचे कसे दिवे जळना झालेत म्हणाला. म्हणजे आम्ही बी मायबापाची सेवा करायच लाव की हो. मग कसा पुंडलिकासारखा देव येणं झाला आहे. महाराजांनी सांगितलं मायबापाच्या सेवेनं पुंडलिक राहायचं आलं ताकद, नवऱ्याची सेवा करणारा अनुसयामध्ये आली, पण नवरा बी तसाच राहावं लागेल आणि मायबाप बी तसेच राहावं लागतील का? आज उगं बाप जर कसला बी असला, उगं जन्म दिलाय म्हणून सेवा करायची असते. बाप जर बापाची बी तशी पात्रता राहावीच लागेल, नवऱ्याची तशी पात्रता राहावी लागेल. कोण्या बापाची सेवा केल्यास पुंडलिकासारखा देव मिळेल? कोण्या नवऱ्याची सेवा केल्यानंतर आपल्याला तसे दिवे जळतील? नवरा पवित्र पाहिजे, सज्जन पाहिजे, पुण्यवान पाहिजे. बाप बी पवित्र पाहिजे, सज्जन पाहिजे, पुण्यवान पाहिजे. पवित्र म्हणजे दारू पिदार नसावं, मांस खाणारं नसावं, गांजा वाढणार नसावं. असलं घाण घाण म्हणजे काय, दारू पिणारे मांस खाणारे जे राहतात ना, ते कोणी तीर्थावर नेऊन धुवून आणले तरी पवित्र होत नाहीत. कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ना, नव्हे मदिरेचा घडा, दारूची बाटली गंगेत महिनाभर जर ठेवली तर ती इतकी पवित्र होत नाही. मग आताड्यानं भिनलेले लवकर पवित्र होतात का? बस. मग आता एखादं दारू पित असेल, एखादं मांस खात असेल आणि आपण त्याची सेवा केली तर पुण्य नाही त्याच्यापाशी. म्हणून पवित्र राहावं लागतंय, शुद्ध शाकाहारी, निर्व्यसनी बाप असावा. बस. सज्जन, सज्जन कशाला म्हणतात? सज्जन म्हणजे खुनशी नसावं, कपटी नसावं, डाव घालणारं नसावं, तोंडावर एक बोलणारं महागारी एक बोलणारं नसावं, भांड कुदल नसावं, लावा लाव्या करणारं नसावं. सज्जन आहे बिचार. पुण्यवान, पुण्यवान कशाला म्हणतात? भजन कीर्तन पोथी पुराण अन्नदान साधू संत करते पुण्यवान. बस. एवढ्या नियमामध्ये जर बाप बसला, करा त्या बापाची सेवा. कसा पुंडलिकासारखा देव येत नाही ते बघू. नवरा बी तसाच राहाव. ज्या बाईचा नवरा शुद्ध शाकाहारी आहे, निर्व्यसनी आहे, खुनशी नाही, कपटी नाही, चोऱ्या करीत नाही, लबाड्या करीत नाही, लावा लाव्या करीत नाही, देवा धर्मामध्ये राहते,
कर सेवा, कसं जमत नाही ते बघूत बस. नवरे जर पिदाडे खादाडे जर असले, किती भीतीनं वडून आणायचा प्रयत्न करा, सगळं हिचकून जाते, काहीच राहत नाही त्याचं. नुसतं बी चांगला असून उपयोग नसते हो, जमीन बी भारीच बघावं लागते. हा मग नवरा अशा नियमात बसला, महाराज माझा नवरा दारू पित नाही, मांस खात नाही, कधी मारहाण नाही, किरकिरी नाही, देवा धर्मामध्ये मग काय हरकत नाही, कर अशाची सेवा अनुसया होतीस तू बस. बर महाराज, कसल्याही नवऱ्याची सेवा केल्यास बाईच्या अंगात ताकद येत नाही, तर कसले बी ना ते बघूनच करावं लागते सगळं बस. त्याची पात्रताच कशी आहे बघ. मी पहिल्यांदा कीर्तनामध्ये तसंच सांगू लागलो होतो सुरुवातीला. बाईनं नवऱ्याची सेवा करा, नवऱ्याची सेवा केल्यानंतर तिच्या अंगात असं सामर्थ्य येते, तसं सामर्थ्य येते, नवरा म्हणजे देव असते. भलं बकल बोललो मी. आताचे लोक येडे राहिले नाहीत, आता लय हुशार लोक होऊन गेलेत. कीर्तनकार हुकलेला लोकांना कळते बसल्या बसल्या. कोणी सांगणाऱ्या कीर्तनकारांना म्हणून नाही मी लय भारी आहे म्हणून, आपल्या बापापेक्षा बाप बसलेले राहते ते. मला कित्येक लोक कीर्तन झालेस म्हणते, रात्रीच्या महाराजाचं कीर्तन जमलंच नाही, म्हणजे ह्याला सुद्धा कळालं हे फिसकलं हेच. इतके लोक येडे राहिले नाहीत, आता शहाणी राहील. काही बी कीर्तनकारांना बस बोलत बसू नाही लागते. मी असंच कीर्तनात म्हणाय गेलो, बाईनं नवऱ्या सेवा करा, बाईला असं मिळेल तसं मिळेल, बोलून 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 मी खूप बोललो. काय अंगणवाडीची एक बाई होती, कीर्तन संपलं दर्शन घेतले, म्हणजे महाराज आज सुट्टीचा दिवस होता म्हणून मी तुमच्या कीर्तनाला आले. म्हणले मला फार कीर्तन आवडलं, म्हणले तुमचं, बरं चांगलं झालं. म्हणलं मला लग्नातच माईनं बापानं सांगितलं की नवऱ्याला देव मानून सेवा करायची, बरं मी आले तशी सेवा करते. म्हणजे बस चांगलं झालं बाई, म्हणले आमच्या कीर्तनाचा फायदा झाला. म्हणलं पण महाराज माझी एक शंका आहे, म्हणजे तुम्हाला विचारा वाटाले. म्हणजे का तुम्ही म्हणता की नवऱ्याची सेवा करा, नवऱ्याची सेवा करा. माझ्या माहेरच्या लोकांचं तसंच म्हणणं आहे, मलाही नवऱ्याची सेवा करायची इच्छा आहे. म्हणली पण मला एक अशी अडचणी आली आहे. म्हणली माझा नवरा दररोज संध्याकाळी घरला येताना लिजिम खेळतच घरला आले. म्हणजे आता त्याला तसं कसं लिजिम कळालं असेल की तुम्हाला. आता नवरा आला, आता त्याचं जाऊन दर्शन घ्यावं म्हणलं की तिकडूनच धोंडा घेऊन येते, तुझ्या मायला म्हणते अंगावर येते. म्हणली आता ह्याला कसं करू. म्हणली मी महाराज म्हणली मला किती नवऱ्याची अप्रूप आहे. म्हणली नवरा दिसल्या मी आरती घेऊन ओळायला वाटते, दर्शन घ्या वाटते. म्हणली पण एक पाय तिथं ठुतं, एक तिथं पाय ठुतं, कुणच ओढाव त्याचे पाय. म्हणली हाय नवरा. म्हणली पण ही हाय का असलं. म्हणजे बस अव्याव का भर दिवाळीच्या दिवशी दारू पिऊन तुल होऊन आलंय. म्हणली आता दिवाळीला सगळेच वाळतेत म्हणून मी आरती घेऊन वाळाय गेले. म्हणली आता असं उभा टाकले. म्हणली मी आरतीनं वावळायचे तर आरती धरून उभा टाकली, तेच उभा टाकून आरतीला असं वावळ आले. म्हणजे आता ह्याला कसं करू सांगा. विठाला विठाला आता नवऱ्यावर मी आरोप करणार. म्हणली सेवा करावी ही गोष्ट खरी आहे, माझ्या मनात आवड बी आहे, पण आता कशी सेवा करू. म्हणजे एके दिवशी शौका महाराज म्हणजे दारू पिऊन तुल होऊन आलं. म्हणली मी बैठकीत बसले होते. म्हणजे मलाच म्हणाले, म्हणला पाहुणे कोण्या गावची आहे, नवीन दिसाली आहे म्हणाले. म्हणजे आता ह्याला मजीच ओळख नाही. म्हणली तर ह्याची सेवा कशी करू. म्हणजे नवऱ्यावर तुफान घेऊन महाराज पाप लागते. म्हणली त्याला सण कळणार, वाळ कळणार, सोयरा कळणार, काही कळणार. म्हणली बस दारू पिऊन मरणाची दारू पिऊन एके दिवशी आले. मी आता स्वयंपाक घरात म्हशीच्या कोट्यात गेले. म्हणली आणि त्या म्हशीलाच बोलाले. म्हणली रुंगल्यावनी का बसलीस, तुला काय झालंय, दवाखान्यात जायचंय का. आणि त्या म्हशीचं शेपूट उचलून म्हणाले येणी काय लांब सडक काढली आहेस, मी कवाच बघितली नाही. म्हणाले आता ह्याची सेवा करून कोणाचा देव मला भेटेल. रोज वेगळं रोज वेगळं म्हणजे दिवस निघाला की क्वालिटी वेगळीच करते. म्हणजे दारू पिऊन तून होऊन आले एके दिवशी वाळू घातलेला फडकाच नेसून घरात हिंडाले. म्हणजे मी कपाळात हाणून घेतलं. म्हणली मला म्हणाले कपाळात हाणून घेऊ नको, तुला काय मी साधा दिवसा लोक ह्या निवडणुकीला उभा टाकणार आहो. म्हणला मी निवडून जर आलो आणि मुख्यमंत्री जर झालो सगळा महाराष्ट्र बदलीन. म्हणला मी म्हणले महाराष्ट्र पुन्हा बदलीन, आधी माझा फडका बदल. आयसियाची करिता सेवा, आयसियाची करिता सेवा, काय सुखा होय सेवा, काय सुखा होय
कृष्णाची सेवा जरी करायची असेल तर त्याची पात्रता भारी पाहिजे. आपल्या व्यवहारातलं म्हण आहे ना, विहिरीतच पाणी नसल्यास पावऱ्यात कुठून येईल. बस ज्याची सेवा करतात त्याच्यापाशीच पुण्य नाही. किती जोर काढला तर मिळणार आहे काय? कोरड्या विहिरीत मोटर चालू केल्यावर काय मिळणार? आज कंठामध्ये जे कृष्णाला धरलो, कृष्ण लयच पुण्यवान. आता नंतर सांगतोच की त्याची मुलाखत. अगोदर अभंगाचंच फाउंडेशन पक्क करू द्या की मला, मग सांगतो पुन्हा का कंठात धरलंय, काय होतं त्याच्यापाशी कंठात धरायला, एवढं मनात ठेवायला काय काय होतं त्याच्यापाशी, नंतर सांगतो की आधी बेसमेंट तर पक्क व्हावं लागेल ना अभंगाचं सगळं. विठाला कुणाची सेवा करा प्राप्ती मिळेल, पण ज्याची सेवा करायला त्याची पात्रता पाहिजे. बस कृष्णाची पात्रता होती म्हणून कंठी धरीला, तशी पात्रता आता काय पात्रता होती ती पुन्हा सांगणार. बस प्रत्येक गोष्टीमध्ये पात्रता आहे. जवळ व्यवसायाचं असलं, संगतही करायचं असली तर पात्रता बघावंच लागते. बस संगत जर करताना फिसकलं तर तुम्ही चांगले असून सुद्धा तुमचा घात होऊ शकतो. वाईट लोकांच्या संगती जर बसला तुमचा सुद्धा घात होते. त्याचे पुरावे सुद्धा आहेत. मानस सरोवरावर राजहंसी पक्षी रोज पाणी प्याचा, इकडून कावळा पाणी पित होतं. मनानच कावळा उठला त्या राजहंसाला म्हणलं, काय राव तुम्ही तिकडून पाणी पिता, मी इकडून पितोय. म्हणला काय भेट गाठच नाही आता ह्याच्या त्याच्या भेटीची ह्याची काय गरज आहे? ही वेगळंच आणि ती वेगळंच, मुद्दाम गेलं तिथं. हो म्हणजे भेट नाही काही नाही, चला आता आपल्या घरी म्हणला. बस मग आता राजहंस पक्षी मोत्याचा चारा खाणार किती हाय क्लास माणूस, पण हो का कावल्याच्या नादी लागून त्याच्या घरला गेला. आता त्या कावल्याच्या घरी काय जनावराचे शेपट, कुणाची तर आणलेली खुर जनावराचे. ठीक असले घाण जाग्यावर नको मला, नका नका मला नकोच असलं घाण. मी सुगंधी वातावरणात राहणार आहे म्हणला. बस कावला म्हणला तसं बी आमच्याकडे आहे की चला. ह्याला सगळे पत्ते अशा बगीच्यामध्ये नेलं त्या कावल्यानं. मोठे मोठे राजे लोक तिथं विहार करणारे, मस्त फॅमिलीवाले लोक तिथे येऊन राहणार. अशा बगीच्यात नेले. बघा इथं मस्त आहे म्हणला. बस मग असं एका झाडावर बसले दोघं जण. त्या झाडाखाली राजा बसला होता. बसल्यानंतर त्याचे सुगंधी वातावरण बघितलं की राजहंस असं डुलू लागलं. बस हे कावलं फाट्यावर बसलं तर त्या झाडाखाली राजा बसलं होतं. फाट्यावर बसलं आणि त्या राजाच्या अंगावर संडास केलं, दुसऱ्या फाट्यावर जाऊन बसलं. राजानं बघितलं तर म्हणला ते ओढून गेलं हा संडास करून. त्याच्या मनाने हेनं संडास माकुळलं पाकडून माझ्या अंगावर संडास करते का म्हणा. उचलली बंदुकी धाडकून त्याला गोळी घातली. बस मूर्खा म्हणला माझ्या अंगावर संडास करतोस. ते राजहंस पक्षी पाय खोडीत खोडीत रडत रडत सांगितलं, सरकार मी राजहंस पक्षी आहो म्हणला, मी मोत्याचा चारा खातोय म्हणला. हा बेखोबाच्या नादी लागून माझा घात झाला म्हणला. हागलंय ते कडू म्हणला आणि माझा गोळी लागली. काय करू म्हणला, माझा जन्म त्याच्या वाया संग वाया काय. मी कशाबद्दल पुरावे सांगालो लक्षात आलं तुम्हाला? कुणाच्या बी नादी लागायचं तर त्याची पात्रता बघा. तशी मी माझ्या कृष्णाची पूर्ण पात्रता बघितलो आणि त्याला कंठात धरलो. कंठी धरीला कोणत्याही कामासाठी दुसऱ्या माणसाचा जर आपल्याला संबंध घ्यायचा असेल, त्याचे काही करायचे असेल तर त्याची पात्रता बघितल्याशी कोणतं करणं चुकीचं आहे. बस तशी पूर्ण कृष्णाची पात्रता बघितलो. काय आहे ते तुम्हाला नंतर सांगायचं आहे. बस आज बँकेचं लोन जरी काढायचं असेल, तुमची पूर्ण फेडण्याची पात्रता असेल त्याची लोन सुद्धा देईना. तसं तुम्ही ज्याची सेवा करता त्याची पात्रता बघूनच सेवा करावी लागते. बस मग दुनियामध्ये बिचाऱ्या अनुसया आहेत हो, पण नवरे कुठं आत्रीसुशी राहिली तर नवरे आहे राहून मै राहून. बक्कळ विचारी पुंडलिक आहेत, पुंडलिक आहेत हो माय बापाची सेवा करणारे, पण बाप ही रणे कशो काय करतील तिथं बिचारी. बस उपदर येई ना. बस तसं साधा सुद्धा जर कृष्ण असता तर माझी एवढी ताकद येत होती. आज लोक म्हणतात माईच्या दुधावर विली करू राहते म्हणतात. आता तुम्ही बघा
गायच्या दुधाचा माणूस जे आहे का ना शांत स्वभावाचा राहते. म्हशीचं दूध खाणारा माणूस लई मदत राहते. शेळीचं दूध पिणारं तर कुणासंग भांडत असतात, म्हणजे दुधामध्ये फरक राहते. त्या तसं संगतीवर काय जवळ धरण्यावर सुद्धा फरक असते. बस म्हणून तुम्हाला तुमचा व्यवहार करीत असताना कुणाची पात्रता बघा. उठलं की सुटलं लोक पाया पडाले तुम्ही पडायचं नाही, सगळं त्याचा मावाच काढायचा. बस आज तुम्हाला कोणी देणगी फिनगी मागू लागलं तरी देणगी ज्याला द्यायची आहे ना त्याची पूर्ण मुलाखत झाली अशी काही देऊ नये. बस कारण कसं आहे, हे पहिले हे कुठं काय काय कारस्थानं केलेले आहे, इथं पहिलं काही नेऊन हे केलेलं आहे का, आता काही करालंय का. उगाच कोणी बुक घेऊन येतो मंदिर बांधालो, जाऊनच बघून या की बांधाले का नाही. ते चालूच असलं तर मग तिथंच द्या की. कारण तुम्ही जर उग मागाले गडे म्हणून जर देत बसला ते खास कोण आहे कोणाला. अहो पात्र पाहून दान करा, पात्र पाहून दान करा म्हणतात ना. एवढा धर्मराज पण त्याला सुद्धा धोका झाला. उग चालं नाही की दिवस काय म्हणलं, धर्मराज माझे लेकरं उपाशी आहेत म्हणले, ऐन टाइमला तो कुणाला दान करतोसून पत्ता लागला म्हणला मला काही तर दे. त्याला विचारायचं बाबा तुला अडचण काय, कशासाठी मागायलाच काय नाही म्हणाव का. काढलं की भुसकून त्या. आता त्या काळचे 4 आणे म्हणजे आता 1 लाख रुपये तर किंमत असेल त्याची, देऊन टाकली त्याला. तर हो का ते 4 आणे नेऊन कुठं सत्कार्याला लावा, कोणाचा आशीर्वाद काही घ्यावा, अन्नदानात घालावं का. ते होतं माशा मारणार भुई. त्याचं जाळं तुटलं होतं आणि ते धंदा बंद पडला होता. त्यानं त्या 4 आण्याचं सूत आणलं, राईट जाळं तयार केलं, माशा मारायला चालू केलं. असा जाळं टाकलं की झुपकेचे झुपके माशाचे सप आपटायचा आणि मारायचा. बस यमपुरीमध्ये नोंद झाली. ह्याचा धंदा बंद पडल्याला उचलायला लोन कुणी दिले तपास काढा बरं. म्हणजे किती दिवसापासून तर मच्छीमार बंद होतं म्हणले, एवढ्या माशाची जीव घ्यायला म्हणले, ह्याचा धंदाच कुणी उभा केला बघा. पुन्हा पत्ता लागला धर्मराजाने दिलेत म्हणून. धर्मराज असले नाश का कामाला दान करते का. मग असं करा, जेवढ्या जेवढ्याने माशा मारते जेवढे पाप होते ना, निम धर्मराजाच्या आधीला लावा, निम त्या भोयाच्या आधीला लावा. आणि धर्मराज खुश, मी दान करत आहे, आलेल्या माणसाला देतच आहे. पण इकडं कुठं नोंद व्हायला ह्याला काय माहिती आहे. बस तर ह्या का धर्मराज बी पुण्यवान होता पण चकली झाली. ते माणूस कोण आहे ते बघितलं नाही. शेवटी पुण्याच्या ताकदीवर धर्मराजाला स्वर्ग मिळाला. मग एके दिवशी आता निवडून आलेला माणूस जसं गावोगाव काय म्हणते ते दौरे काढत आहे, तसं धर्मराजाला वाटलं आपण तर आता स्वर्गात गेलोत, चला आपण दौरा काढूत. म्हणजे कोण करून अशी यमपुरीतून जाऊ लागले होते. तर ते यमपुरीमध्ये त्या दुर्योधनाला नरकाच्या कुंडात बुडिलं होतं. इतकं उघडं तुलतं असा हौद होता. धर्मराज असे निघाले की धर्माला बघितलं, ह्याला काय म्हणून म्हणजे अवस्थान तोंड दाखवू म्हणून होतं ते बुडालं. कुंभपाकी बुडी दिली दुर्योधने, दाविना लाजेने मुख धर्मा. धर्म हा कृपाळू आलाशे जवळी, बैसला पाताळी वरी नये. कुंभपाकामध्ये बुडीलं होतं. धर्मराजाला बघितलं की बटकून बुडून गेलं. बस पण धर्मराजानं बघितलं, सकातर भाऊ, सावत्र भाऊ, चुलतर भाऊच की कुणाला बी असली येळ येऊ नाही. मग धर्म हा कृपाळू आलाशे जवळी, हौदाजवळ आलं, वरी आलं तर आपलं काही द्यावं या मला काढावं बाहेर म्हणून. बैसला पाताळी, कुठं बुडा जाऊन बसलं की हातालाच लागना, इतकं हात घालून ढवळलं म्हणजे त्या नरकामध्ये. बस इतका हात उडाला. तितक्यात थोडे यमराज आले. काय चाले धर्मराज, काय नाही म्हणले, काय नाही म्हणले, तुम्ही तर स्वर्गातली इकडे दौरा आलाय म्हणले, हे आमचा भाऊ आहे म्हणले ह्याच्यात. मग त्याला बघितलं नरकात पडलेलं, काढावं म्हणालो म्हणले. धर्मा ह्यानं जन्मभर कुणाचे नीट कामं केलेत का म्हणला. कुणाचं चांगलं झालेलं दे, कोणा चांगली वस्तू झालेली कुणाची ठुली नाही. जिथं तिथं लावा लाव्या एक धंदा नीट केला नाही धर्मराज. पुण्यवान माणसाला ही जागा कधीच मिळत नसते म्हणले. जन्मभर सगळे वाकडे कामं केले, जन्मभर पापाचे कामं केले. कुणाचा शक आहे तो पण काही बी चालतंय. शक संपला की आमचा आवाज आलाय तुमचा नाही. शक संपला की त्याला कुणाला बी असली येळ येत असते. बस पुण्यवान माणसाला नरकात आणि यमपुरीत याचं काम पडत नाही धर्मराज म्हणले. धर्म वचकले म्हणले. असं आहे का यमराज म्हणले. हो. मग दुर्योधनाने का असले खराब कामं केले म्हणून नरकात टाकलं म्हणले.
मी तर कुणाला लबाड सुद्धा बोललो नाही. माझा इतका हात कोपराचा इतका कसा नरकात पडलाय म्हणला. मग यमानं सांगितलं रजिस्टर बघावं लागलं. म्हणजे ते आता मला तर काय पाठ आहे का ते म्हणजे. बस ते रजिस्टर आणलं, सगळं वाचून बघितलं. काही पैसे तुझे मंदिर बांधकामात गेलेत म्हणला, अन्नदान केलंस म्हणला, सप्ताह केलास म्हणला, गोरगरिबाचे बऱ्याचशा लेकीचे लग्न करून चांगले कामं केलंस म्हणला तू. पण हे 4 वाजता जे माणूस आलं तर त्याला 4 आणे दिलतास का नाही, हे ना तुझा घात केलाय म्हणला. बस ते 4 आणे नेऊन सांगितलं असं असं झालंय म्हणले. हां, जेवढ्या माशा माराले तेवढं पाप निम तुला लागतंय म्हणले. बस असं आहे का म्हणलं. मी तर दान केलो म्हणला. तेव्हाच तू त्याची मुलाखत घ्यायला पाहिजे, काय धंदा करतोस, कुठं घालतोस विचारायला पाहिजे म्हणलं होतं म्हणला. द्यावं म्हणून दिलास म्हणला तू, त्यानं तुझ्या पैशाचा वापर असा केला, तुला अंगलट आले म्हणला. मग आता पर्याय काही नाही, तेवढं पाप कट देतो. रोज 1 तास येऊन तुमचा हात नरकामध्ये ढवळी जा आणि कटतेल तेव्हा मोकळे होताल तुम्ही. दष्टान संपला. त्या सांगण्यावरून तुम्हाला काही कळालं का? कोणती बी गोष्ट द्यायची असेल तर पात्र पाहून दान करा. कुणालाही कोणती वस्तू देऊ नका. आज मोठ्या मोठ्या लोकांना अंगलट आलंय. भस्मासुराचं काहीच न बघताना महादेवानं तथास्तु म्हणलं. केवढं अंगलट आलं त्याला. म्हणून तर महाराज म्हणले उगा झकास दिसाले चांगलं दिसाले म्हणून कुणाला काही बोलणार. बस अधिकार तैसा अधिकार तैसा करू उपदेश साहेब त्यास त्याशी द्यावे साहेब त्यास कैसे द्यावे पैसा केला तुकाराम महाराज म्हणले मी सगळी दुनिया फिरून कृष्णाची पात्रता मला योग्य दिसली. बस काय योग्य दिसलं बघूत आता पुन्हा नंतर. बस व्यवहार जर चांगला तुम्हाला सचोटीनं करायचा असेल, जीवनामध्ये सुखी समाधी जीवन जर जगायचं असेल तर कोणत्या गोष्टीला पात्रता बघा. करायचं म्हणून करायचं नाही. बस आज ज्ञान सांगण्याची सुद्धा पात्रता आहे, ऐकणाऱ्याची सुद्धा पात्रता आहे. आज हो का कीर्तन काय कोणी सांगाले, भागवत काय कोणी सांगाले, ग्रंथामध्ये ठेवलेलं आहे. बघू आम्हाला कुणालाही सांगता येते. मग बसलेल्या लोकांना मानाव कुणाचं ज्ञान, आमची बी पात्रताच बघावं लागते. हो चला कीर्तन आहे म्हणून उग महाराज म्हणले तसंच करावं काही नाही, ह्याचं बी कसं आहे ते बघावं लागतं आणि समोरच्यानं मानावं लागतं. मग बसलेल्या माणसानं कुणाचं ज्ञान भारी समजावं, ते सांगणाऱ्याची काही प्रगती आहे का बघावं लागते, ते काही आघाडीवर आहे का बघावं लागते, त्याने काही उच्च कोटी गाठली आहे का बघावं लागते. ते जर गावाहून उठलेलं असलं आणि तुम्ही जर त्याचं ऐकून चाललं, तुम्ही बी उठत आहो गावाहून. म्हणजे वा अहो एखादाचं सभेत उभा टाकून सांगला गडे हो अंगूर लावा, अंगुरापासून उत्पन्न होत आहे, अंगूर फार भारी चीज आहे असा मुलाला ह्यानं अंगूर लावलेत का बघावं लागते जाऊन. मग 250 एकर जर ह्याचा अंगूर असला, मानाव अनुभव आहे हो अंगूर आहे. आता ह्याच्या शेतात कुरडू डरकाल आहे,
आणि लोकाला म्हणतो अंघोळ लावा. इतकं शहाणं असतं त्याला लावता येत नव्हता का? उगं पुस्तकातलं बघून सांगण्याला महत्व नसतंय. ज्याला सावताची बायको सांभाळायची अक्कल नाही त्यानं दुसऱ्याच्या लेकीला कशाला नाव उठवावं म्हणालो. आज आपली पक्की पाहिजे पाहिजे तसे पुरावे सुद्धा आहेत. एक बाप पोराला असा बसून घेऊन सांगितला. पोराला म्हणला, हो मी म्हातारा झालो म्हणला, आता थकलो, माझा जन्म झाला म्हणला चोऱ्या करता करता करता, मी कुणाचं सामान ठुलं नाही म्हणला, कुणाची वांज मैस ठुली नाही म्हणला, हेलेली ठुली नाही, दुनियामध्ये काही बी उपटुपटू आणलं म्हणला लोकांचं. आता एवढाच मला खेद वाटायलाय मला, थकलो आता वस्ती होईना, चोरी करून पळावं लागते म्हणला, पळणं होईना, दम यालाय, तर माझा कोणी आता एखादा शिष्या करावा म्हणालो म्हणला, माझा वारच चालवायला. त्यात पोराला म्हणाले, माझ्यानंतर आता तुला हे वारसा चालवावं लागेल म्हणला. सांगा म्हणला कशी कशी चोरी करायची ते घे लिहून म्हणला. बस पूर्ण त्यानं लिहून दिलं, अशी चोरी करायची तशी चोरी करायची, हे चोरीचं सगळं 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 लिहून दिलं. केलं मग पाठ केल्यानंतर हो का असं सांगून आलं, हो का अशी चोरी करायची. तो खुश झालं म्हातार, वा माझं ज्ञान तुला आता मस्त प्राप्त झालं म्हणजे, आता हे सगळं करून दाखवायचं म्हणजे. बस आता तू माझ्या देखत एकदा कुणाची तर चोरी करून ये, फक्त पोलिसाला गवसू नको, चोरी करून आलास आणि पोलिसाला नाही गवसलास, मला मारायला मोकळीक झाली म्हणला, माझ्या आत्म्याला शांती, एक शिष्या माझा पक्का झाला. कुठं चोरी करू म्हणला, ह्या महाराजाच्या मठात कर म्हणला जा, आणि त्याने एखादी पोलिसला कळविलं तर कळवित नाही म्हणला, त्याच्या लई दिवसापासून मठातल्या चोऱ्या करतोय म्हणला मी, त्याला माहीत बी आहे म्हणला मी चोरता हो, पण ते पोलिसाला सांगत बी नाही म्हणला, आणि कडूला काय धारजे नाही काय म्हणला, होऊन बी आले म्हणला, काहीच कमी पडणार झाले म्हणला, त्याला इतकं चोऱ्या करून बी हाय तसंच आहे म्हणला, ते कधी पोलिसाला सांगत नाही म्हणला, आणि कर चोरी तिथं म्हणला. पोरग उपसलं म्हणला, बाबा तुम्ही केव्हापासून चोऱ्या करता म्हणला, 35 वर्षापासून चोरी करतोय म्हणला, 35 वर्षापासून. मग 35 वर्षापासून चोऱ्या करून अजून घराव काय तारच बी पडलं नाही म्हणला तुमच्या, एवढ्या चोऱ्या करून तुम्ही काय केलंय म्हणला, अजून घरावले पत्र कोय झालेले तसेच आहेत म्हणला, तुम्ही जर 35 वर्षापासून चोऱ्या करून तुमचं काही होऊन आलं नाही, आणि असलं माणसातून उठायचं ज्ञान मला द्यायला हो का तुम्ही म्हणला, बाप जरी असला तर असलं कंगाल नाण देऊ नका म्हणला, तुम्ही चोऱ्या करून काय केले सांगा मला, चोऱ्या करून का 10 एकर जमीन कमीली, चोऱ्या करून काही महाड्या बांधल्या का, एवढ्या 35 वर्षापासून चोऱ्या करून जर तुमचं होऊन आलं नाही, मग आता मी कशाबद्दल सांगा, तुमचं ज्ञान जर मी घेतलो तर माझं होऊन येईल का, बघूत म्हणलं, एवढ्या चोऱ्या करून त्या महाराजाला काही कमी पडणं झाले, त्याचंच ऐकलेलं बरं म्हणला, कशानं तुझं होऊन आले म्हणून. गेला महाराजाकडे म्हणला, महाराज मी तुमचा अनुग्रह घ्यावं म्हणालो म्हणला, काय तुमच्या मठात चोऱ्या करतात, खूप चोऱ्या करतात म्हणलं लोकांना, मला माहीत बी आहे म्हणला चोऱ्या कोण करतात. मग पोलिसाला सांग काय करायचं म्हणलं, आपल्याला कमीच पडत नाही म्हणलं, कशाला भांडत बसायचं म्हणलं, जनावर दावणीत नसल्यास दाव तोडतंय म्हणलं, आता काही लोक खालाय कमी नसते तो हापका हापकी करतात म्हणलं, बघ येडे आहेत म्हणलं हे लोक, टेन्शनमध्ये आहेत लोक म्हणलं. हो साल संधी झाल्यानंतर तेवढी वडावड करायची काय गरज आहे, आता पुढे ह्या दिवसापासून घोर नाही आनंदानं खायचं का, चालूच धंदे सगळे. बस काही लोकाला तर पैशाचं काय करावं एवढं कोड पडले तरी वडावडी चालूच आहे आणखी. मी त्याच्यासाठी कुणाला सांगत नाही म्हणलं, काही नाही. बस मग तुम्हाला काही कमी पडत नाही का, काय हो दुपटीनं दुनावून चाले म्हणला सगळं. बस हे महाराज तुमचं कशानं होऊन येते हो एवढं म्हणलं, हे मला सांगा बरं म्हणला, मला तुमचा शिष्य व्हायचं आहे म्हणला. काय नाही म्हणला, मी सांगतो ते 10-5 गोष्टी कर, चांगलं होते म्हणला. द्या बरं लिहून म्हणला. सत्य इमानदारने देवाची भक्ती करायची म्हणला. नंबर 1, मनात कुणाचं कपट धरायचं नाही म्हणला. तुझंही कुणा वाटोळं केलं तर त्याचं वाटोळं तू करू नको म्हणला. 2, तिसरं, देखत जरी कोणी कसं वागत असलं तर कुणाची टीका बदनामी अफवा काढीत बसू नको म्हणला. नंबर 3, नंबर 4, संत महात्म्याचा आदर करी जाय म्हणला. बस 5, आणि कुणाला बी चांगलं बोल जाय आणि खरं बोल जाय म्हणला. बस ह्या बोटावरला तो का ह्या बोटावर घाल जाऊ नको म्हणला. खरंच कोणाला सल्ला द्यायचा म्हणला. बस पुढे अन्नदान करीचा, चांगल्या चांगल्या लोकांचा मान राखीचा,
एवढ्या सगळ्या गोष्टीनं तुझं आपोआपच होऊन येते म्हणला. बस सगळं लिहून घेतलं, लिहून दिलेल्या महाराजाच्या एका एका शब्दामध्ये तंतोतंत चालला की 6 महिन्यात तरी हो का असं होऊन आलं. जिकडे तिकडे मान आणि जिकडे तिकडे किंमत म्हणला. बस आला आणि बापावर उपसला पुन्हा. त्या महाराजाचं ऐकून चाललो तो 6 महिन्यातच बदल झाला म्हणला. आणि तू 35 वर्षापासून कुटाने करायलास म्हणला. तू काय केलं? चल हट. बाप जरी असलास तर तुझी पात्रता नाही, ज्ञान ऐकायचं म्हणला. कोणत्याही गोष्टीला पात्रता आहे, कशातही पात्रता आहे. तशी तुकाराम महाराज म्हणले कृष्णाची कंठा धरायला मनात धरण्यासाठी सुद्धा कृष्णाची पात्रता आहे. कृष्णाचं तुम्हाला काय आवडलं? कृष्णाची शक्ती, कृष्णाची सत्ता, कृष्णाचं वैभव आणि कृष्णाचा पुरुषार्थ मला आवडला म्हणून कंठी धरिला कृष्ण म्हणे. तुम्हाला तुमचं काही महत्व सांगायचं असेल तर समोरच्याचं महत्व ओळखण्याची शक्ती असेल तर सांगा. बस तुम्ही मग भारी माणसा हो, पण तुम्हाला समोरचं भारी आहे म्हणून ओळखी नाही गेल्यास तिथं कशाला जायचं. बस तुम्हाला कौतुक बी कुणाला दाखवायचं असेल तर तुमचं कौतुक ज्याला वाटत आहे त्याला दाखवा. तुम्ही मस्त कौतुक दाखवाला जाऊ द्या असं चालतच राहते म्हणाले. श्रीकृष्णानं सुद्धा विराट रूप दाखविताना अगोदर अर्जुनाला तसे डोळे दिलते. मेमो भारी आहे पण ह्या डोळ्यानं तुला कळायचं नाही म्हणून आधी डोळे बदलले होते त्याचे. तसं तुम्ही किती मोठे असताल तर उगा हलक्या माणसापाशी तुम्हाला काय किंमत कळणार. ती बी आपल्या लेवलचंच पाहिजे माणूस. नुसतं तुम्ही चांगला असून उपयोग नाही. समोरच्याची काही बी दाखवा. एखाद्यानं चमत्कार बी दाखवायचा झाला तर ते चमत्काराला मानणाऱ्याची मानणारी पात्रता पाहिजे. बस आता मी केवढा चमत्कार दाखविला, नजरबंदी आहे, हात चलाकी आहे म्हणला कसं करा. आता हो का एवढ्या आळंदीमध्ये रेडा बोलला, भिंत चालली, कितीक लोकांना कौतुक केलं ज्ञानेश्वर महाराज. चालतच राहतंय. संन्याशाची आहेत कुठं तर शिकून आले असते लोक असं बोलले. कारण अक्कल नव्हती ना त्याला ती ओळखायची. आता सुद्धा पात्रता पाहिजे त्याच्यामध्ये. आता वाद करतात की लोक नुसते कीर्तनकार कीर्तना सांगतच राहतात. म्हणला ज्ञानेश्वर महाराजांना भिंत चालवली, ज्ञानेश्वर महाराजांना रेडा बोललेला, पण तिथून पुढे कुणं बोलिलंय का म्हणला. आताही बोलतेच की न बोलायला काय झालं, आताही बोलतेच. आता सगळे महाराज आत्ताही भिंत चलित, आम्ही सुद्धा चलितो भिंत, पण कोणी आम्हाला विचारीच नाही झाले ना. आत्ता आम्हाला म्हणा महाराज तुम्ही भिंत चालवा, आत्ता तुमच्या देखत चालतो, चालवा बरं. तू चांगले होऊन ये की तिकडून. भिंत कुणासाठी चालली आहे? चांगली व्हासाठी. ये चांगले होऊन मी इकडून भिंत घेऊन येतो. चांगले होण्यासाठी काय काय करावं लागेल? 1400 शिष्य वाघावर बसून आलत ते हातामध्ये नाग. ये तू वाघावर बसून तिकडून ये, नागाचा चाप घे, आलाच ग बोलू कोणी भिंत घेऊन बघू. मला तसं कसं होईल? तुझी चांग देवाची पात्रता नसल्यास मी कशाला भीत चालू रे? माझ्या भीतीचा काय उपयोग आहे चलिण्याचा? विठाला विठा
देवाच्या बाजारात घोडं विकत नसते म्हणायचे. आभक्ताचे गावी साधू म्हणजे काय? खाटकाच्या गलीला जाऊन दुकान बांधलंय आणि त्या खाटकाला म्हणाले बैलाची शपथ आहे बघ. हा त्याला बैलाची काय किंमत आहे, त्याला तिथं शपथ घालून काय उपयोग आहे? जिथं ज्याची काही गरजच नाही तिथं दाखवून तर काय उपयोग आहे त्याचा? बस तुम्ही स्वतः चांगला असून उपयोग नाही. तुमचा चांगुलपणा तुमच्यापाशीच ठेवा आणि तुमच्या चांगुलपणाला ओळखण्याची कुणाची पात्रता असेल तर त्याला दाखवा. उगा लय चांगला माल आहे, लय चांगला माल आहे, एक चांगला. आता काल परवा आमच्या आश्रमामध्ये एक माणूस आला, म्हणला महाराज मी आता दुधामध्ये पाणी घातल्याशी धंदा करणं बरोबर दिसणं झाला म्हणून दह्याचा धंदा उचललोय म्हणला. आता तसं कर, पण इमानदारनं दही करावलं म्हणलं, अजिबात पाणी टाकणार नाही म्हणला. मग बिचारं खेड्यातलं होतं, पाणी न टाकताना दही केलं. आता हो का अनुभव असेल तुम्हाला तर पाणी न टाकताना केलेल्या दहीत अशी मोठी मोठी खवडी राहतात. त्यानं खास दही केलं आणि कॉलनी ती काय घेऊन गेलं. मग आता ह्याचं दही खरं ओळखीनं त्या गलीत बाया राहावं लागतील का? तो पण खोलून बघितलं की कोण्या बाई माय नाचलेला आहे गे माय, मोठा लटका दिसा नका गे माय. एक बाई त्या दह्याला बघा ना, हिंडून हिंडून फिरून फिरून आलं आणि कॅप आपलं म्हणलं महाराज काही दिसणार झालंय म्हणलं धंद्यामध्ये. म्हणलं 6 महिने तसे झाले म्हणला ना, आता बी काही नाही म्हणला. कोणती बाई एवढा इमानदार नाही केलं म्हणजे की बाई काही नाही झाल्या म्हणला. मग ते दुसरं एक टाकीला आमच्या रोजचे ते गाडगं होते. मी म्हणलं काय आणला होता? असं दही आणलं होतं म्हणला महाराज. कुठे ऐकलं? हे सगळं समोरच्या का कॉलनीत इथं ऐकलंच दही. हो. आज काय होतं की म्हणलं महाराज दही दही सगळे करू लागले होते म्हणला आणि कमी पडलं म्हणलं, आणखी एवढा डेरा खपत होता म्हणला. हे समोर आहे का? समोर. अरे आता इथून फिरून आले म्हणलं, कोणीच दही घेतलं? दही सोयरे तुम्ही लबाड बोलावला म्हणलं. मला करू लागल्या सगळ्या बाया म्हणलं, दही कसं ऐकता राहते म्हणलं. नाही हो कोणीच घेतलं नाही म्हणला. त्यानं टोपण खोलून बघितलं, खास दही दिसलं आणि त्या दह्याकडे बघून मला येड्या ह्याचं गिरायक राहिलं नाही रे म्हणला. तू मोप इमानदारनं दही केलास तरी गिरायक राहिलं नाही. तुला हे दही विकून देऊ का म्हणला? विकत आहे का म्हणला? हो. 3 दिवसाचं शिळ ताक आहे का म्हणलं तुझ्या घरी? इतकं आंबट राहावं तर मशीनं झिंजाडा द्यावा बघ, इतकं आंबट राहावं. पळतच गेलं, वरचं पाणी करून आंबट खट दही ताक घेऊन आलं आणि तसलं तांब्यातलं ताक त्या कॅटलीत ओतलं. असलं लाकूड घेऊन गर फिरलं आणि चल वागा आता संघ म्हणला. घेऊन गेल्या गेल्या इतका बायाचा धरपडा पडला त्याच्यावर, इतकं बी बुडाला राहिलं नाही. बस कपाळात हाणून गेले, म्हणाले महाराज खऱ्याची दुनिया नाही म्हणला. तुला आत्ता कळाले का? अरे वयाच्या 15 वर्षापासून कीर्तन करतोय रे मी. आजूक लोकाला माझा मेळ लागला नाही, तुझ्या दह्याचा कसा मेळ लागते रे काय की? विठाला व्यवहार आहे. तुम्ही स्वतः काही जरी केलं तर समोरचा जर पात्रतेचा नसेल तर तुमच्या करण्याला काही अर्थ नाही. तसं तुकाराम महाराजांनी सांगितलं, मी कुणाच्या साध्या सुद्याच्या नादी लागना आणि कुणालाही मनात ठेवणार आणि कुणाला बी कंठामध्ये ठेवणार. आज त्या कृष्णाची सगळी पात्रता माझ्या लायकीची आहे. एवढा जे जगामध्ये माझा फैलाव झाला, एवढी जे जगामध्ये प्रसिद्धी झाली, त्या कृष्णाची ताकदच तशी होती. बस एवढ्या कृष्णाचा तुम्ही जवळजवळ 1 तासापासून उल्लेख केला ना हो. तर आता एवढा कृष्ण म्हणला, एवढा कृष्ण म्हणले, त्या कृष्णाची काय पात्रता होती, कशी पात्रता होती, तुकाराम महाराज त्याचं काय आवडलं होतं आणि कृष्णाचं वैभव काय होतं, आता त्याची मुलाखत देतो तुम्हाला. बस कारण कंठात मी धरलेला भारी आहे म्हणले
तर खरंच कृष्ण भारी आहे का? एवढा जगामध्ये कसा तुकाराम महाराजाचा प्रकाश पडला, एवढी परिस्थिती झाली. ते तुकाराम महाराजाने ज्या कृष्णाला कंठात धरले, त्या कृष्णाची शक्ती वैभव आता काय काय आहे, आता इथून पुढे त्या कृष्णाची तुम्हाला माहिती देण्यात येईल. विठ्ठल तुकाराम महाराज, माझा जे जगात प्रकाश पडला ते कंठात मनाचे कृष्ण धरलाय ना. का धरलो? त्याचं कारण माझा श्रीकृष्ण जन्मून एक दिवसही झाला नव्हता. रात्री जन्मला तर सकाळी सकाळी त्याने इतकी शक्ती दाखविली. कपट्या मामलभटा दिले पिढे दान, कपट्या मामलभटा दिले कपट्या मामलभटा दिले पिढे दान, कपट्या मामलभटा दिले स्वसले पुन्हा विष पाजिताची स्तन, स्वसले पुन्हा विष पाजिताची कली पांडिया उमटले महारोना, कली पांडिया उमटले महारोना, कली पांडिया उमटले महारोना, अक्षुनी मातिका वदने गाविली वने आयशा गाविला बोलती परस्पर, आयशा गाविला बोलती तेवढा वेडा आहे का म्हणजे कुणाला कंटा धरायला.
कृष्ण जन्मला की दुसऱ्या दिवशी कप्त्या मामलवटा दिले पिढे दान. तुम्हाला सगळं सांगायची गरज नाही. कंसानं षडयंत्र रचलं होतं की हे माझा दुश्मन आहे ना कृष्ण, ह्याला काही हालतीमध्ये जगातून उठवायचं. मग त्याला पत्ता लागला रात्री जन्मला रात्रीच गेला म्हणून. बस मग आता त्यानं योजना केली, सगळे कर्मचारी बोलवले. हां चला, रात्री कृष्ण जन्मलेला आहे. कंस विचारी दैत्याधिका जो वधून येईल त्या बालका त्याशी अर्धराज्याची टीका देईन छत्रसिंहासन. चला, कृष्णाला कोणी मारून येईल त्याला अर्धराज्य दिल्या जाईल. बस कोण जाते चला बोला. मजबूत एक दांडग राक्षस सुटले. बस सरकार मी मारून येतो म्हणला, अर्धराज्य हा अर्धराज्य देऊ शकतो म्हणला. बस जावा म्हणला. बस मग आता दैत्यच होता, आता कसं जावं, कारण घरोघर फिरायला कुणालाही जमत नसते ना. घरोघर एक 2-4 लोकांना शिंडावं लागते. गोसायाने एक, बामणाने एक, काही व्यापारी विकणाऱ्याने एक घ्यावं लागते. बस कुणाला कुणाच्या घराला जाता येत नाही. आता कीर्तनकार महाराज उगा जर गलोगलीला जर हिंडू लागलं, कसं असतंय कोणती वस्तू कुठेही सोबत नसती. महाराजांनी त्याचं अधिष्ठान धरावं. मठ म्हणा, मंदिर म्हणा, काय त्याचं स्टेज असेल, एकदा कोण्या गावाला गेले तिथं थांबलं बस, सकाळून इकडे दुपारून म्हणलं वचवच केल्याने ती किंमत राहत नाही. बस कारण कसं आहे, दात तोंडातच सोबत असते, तर हातात घेतलं तर भिवून जातील माणसं. जिथली वस्तू तिथं सोबत या. येडकर आहे ना, पण बाई नवऱ्यापाशी सोबत या हो. दिवाणी राहू जा, त्याच्याच आसऱ्याला खुबा देऊन राहावं लागते. लय माहेर चांगला आहे म्हणून राहून यावं लागते, तिथंच येड्यापाशीच कुठं देऊन राहावं लागते. बस ते बाईला एक महत्व राहते. देवाऱ्यावरच सोबत येत. देवारान देऊळ सोडून जर देव जर कोणी पानपट्टीवर जर बसू आले, त्या देवाच्या बी कोणी पाया पडणार नाही. तसं महाराजांना आपल्या आपल्या मठात राहावं. बस मी महाराज आहे आणि घरोघर फिरत म्हणलं तर गैर आहे गैर. कारण कसं असतंय, कोणती गोष्ट कुणालाही करता येत नाही. राजाला, गोसायाला, कीर्तनकाराला ह्या गावून त्या गावाला, त्या गावून कुठे फिरता येते. फिरता राजा चांगला, फिरता संन्यासी चांगला, पण फिरणारी बाई चांगली नसते. कुठला धंदा, सतत फिरणारी बाई चांगली नाही. सतत फिरणारा राजा चांगला. राजा म्हणला मी जाग्यावरून चालत नाही, मला जमत नाही. बस म्हणजे कुणाला कुठं किंमत, कुणाला कुठं केलं, कुणाला केलं कुठे किंमत. आता ह्यानं विचार केला, आता घरला कसं जावं. काही नाही, रात्री जमलंय म्हणलं आता बामणाचंच काम आहे म्हणलं. बस मस्त बामणाचं रूप धरलं. आता ते कसं कसं राहतंय काय नाही. आता बघा की ते धोत्राची क्वालिटी. मग ते पंचांग घेतलं. पंचांग बी ते त्या सालचं नव्हतं, काही नव्हतं, पंचांग म्हणून घेऊन घेतलं. बस जाणू गेलं गावामध्ये. गेल्या लोकाला विचारला, इथं असं लेकरू, हा त्या घरी आहे म्हणजे. बस मग सगळं ते बामणाचा पोशाख बघितल्या कृष्णाची ती यशोदा आई होती, तिने पाठ टाकला. बसला, मस्त बैसला होता पाटावरी बसला आलिशानमध्ये. हां काय देव बापा म्हणले, रात्री लेकरू जन्मलंय म्हणले, त्याचं कसं कसं आहे ते सांगा म्हणला. बस काढलं पंचांग, उगच पानं इचकू आलं. नव्हतंच ते पंचांग त्या सालाचं, त्याचा काही संबंध बी नव्हता. काय असं कराले. यशोदेने सांगितलं काही वेगळं दिसाले का काय म्हणले. नाही, हे मूळ नक्षत्रावर जन्मल्याला दिसाले. ते पाळण्यात होतं, मधल्या घरात पाळण्यात होतं मूळ नक्षत्र. मग काही शांती फिंती करावं लागत. शांतीच्या पलीकडे गेलेलं आहे म्हणला. हे जन्मताशी अशी लागली शे मूळ आणि करील निर्मूळ. हे सगळ्या तुमच्या कुळाचा सत्यानाश करणार आहे म्हणला. खरं होतं बरं, हे खरं आहे. सत्यानाश केला त्यानं पुन्हा यादव कुळाचा. बोललं होतं काही काही गोष्टी खऱ्या. मग काय करावं लागल, इथं पेटलं म्हणा की. त्यानं म्हणा हे करा ते करा म्हणा. काही नाही म्हणला, मोठा खड्डा करा आणि त्या खड्ड्यामध्ये नेऊन पुरा. इथं चिडलं म्हणा की त्यानं जरा पाण्यामध्ये. आज ते पहिलं बोललास ते बरोबर आहे म्हणला, पण मला पुरा का म्हणालास म्हणला. बैसला होता पाटावरी, पाळण्यातूनच हुकूम सोडलं त्या पाटाला. त्यानं माझी टीका करून तू त्याला घेऊन बसाव का म्हणला. ला कामाला म्हणला. बैसला होता पाटावरी, तोची थरारीला अवसारी, निष्ठोन्या प्रष्टीवरी अवचित बैसला निघात. पाटच उठलं ठ्याके द्यायला सुरू केलं. बस असं बघाले, असं बघाले. ते खेळ्यानं ठोकलेलं होतं, गेल्या फळ्या जिकडे तिकडे विचकून. बस
लगेच पाटे वरवट्याला सांगितलं, काय रे बघा की माझा विरोध बोलणारा तुम्ही कसा टेकू दिला हाय. जातीन उकळे उलटून दणादण अंगावर पडायचं त्याच्या. मग तर दगडाचा मार बसू लागला जात्याचा उकळाचा की पळाय सुटला. बस घाबरा दुजन पळाय पाहत अंगणामध्ये बाजा उभ्या केल्या. हा आडवा त्याला म्हणला. बस घाबरा दुजन पळावाया पाहत आडव्या ठाकत बाजा पुढे. बस बाजूवर पाय दिले की बाजा मोडायचा. बस निघाला शिवारानं. मग शेतीची अवजारे टिपणी कोलपी आणि रुमणी आदळल्या दणानी भटाची पाठीवरी. बस नांगरानं वडायचा आणि आवतानं वरून पडवायचा. बस धोतर गळून गेलं सगळं सगळं त्याचं. पंचांकुंकड पडलं की सगळं सगळं तुटा तुटे. नागवज बोंबलत निघालं. बस कंसजीने म्हणाला, ह्याला मारून घेऊन ये म्हणलं होतं म्हणला, आणि हे बोंबलत रिकामच आलंय म्हणला. वरून म्हणाले, त्याच्या मनानं मारूनच आलं काही की. आले ना आल्या आल्या म्हणला, तुला मारून मुर्दा घेऊन ये म्हणलं होतं का तसं. हा मारून मुर्दा घेऊन ये म्हणलं. अंगावर उपरनं टाकलं, अंगाला गुंडाळलं म्हणला. कसं कसं झालंय म्हणला. बक्की हे बरगाड सगळे वाचू वाचू बक्की म्हणला काय ते व सांगत बसण्यापेक्षा तूच फिरून बक्की म्हणला कसं कसं झालंय म्हणला. आणि कुण मारलंय म्हणला. तिथं काही माणूस आहे का म्हणला मारायला. काही बी उठाले ना हाणाले म्हणला. तिथं घर बांधलं तेव्हा रवल्याला उकळ उठावं कर म्हणला. 3 पिढ्यापासून उकळ होते म्हणला बसलेले, आज उठलेत म्हणला. आणि लेकरू केवढं आहे म्हणला. कोण्या नाऱ्यानं बघितलंय म्हणला. ते कुटुंब मधल्या घरामध्ये होतंय की म्हणला. हे वाट रस्त अंगणातच मार खाऊन आलो म्हणला. बस विटंबीला भटंडीला पाठीवरी पाठ. हा तुकाराम महाराज म्हणले, एक रात्र पाळण्यात असलेल्या लेकरामध्ये जर एवढी शक्ती आहे, अंगणात आलेल्या भटाला जर एवढं उद्ध्वस्त करता येते, जवानीत आल्यास काय शक्ती होईल. हा माणूस मात्र जवळ धरायसारखा आहे. म्हणून कंठी धरीला कंठी धरिला कृष्ण म्हणे. धरीला कृष्ण म्हणे. कंठी धरिला कृष्ण अवराजनी प्रकाश. अवराजनी प्रकाश. कंठी धरिला बालपणात मन भरून आलं. लहान लेकराला काय कळते हो. 4-5 वर्ष 10 वर्षापासूनच्या लेकराला लवकर सुधारणा. ज्या कृष्णाच्या पाळण्यात असताना लहानपणात एवढी ताकद बघितली, मग अशाचाच दोस्ताना करोना असल्याच्या जवळ भरावं म्हणून कंठी धरीला म्हणून कंठा धरलो त्याला. म्हणे हो का जगात माझं एवढं मान राहिला. बस जवळ धरलेलं माणूस चांगला असल्यास कसल्या माणसाचं चांगलं होतंच की. बस आणखी काय बघायला मिळालं तुम्हाला. काय काय गोष्टी त्याच्या बघितल्या. मला एक असं दिसून आलं म्हणले, त्या कृष्णाला जेवढे दुनियामध्ये देव आहेत की नाही, सगळ्या देवाचा बॉस निघाला म्हणले. ते सगळ्या देवापेक्षा नंबर 1 मधला कृष्ण निघाला म्हणले. कारण तसं मी बघितलो म्हणले त्याच्या वातावरणामध्ये. ते काय लहानपणामध्ये रांगत असताना लोणी चोरायला जाऊ लागलं. चालता चालता गावामध्ये किरकिरी होऊ लागल्या. आम्ही जमा केलेलं खाले, आम्ही जमा केलेलं खाले. यशोदेला जाऊन सांगितलं, हे असं करू लागलं तर आम्ही गावात कसं राहू. तुझ्या लेकराला धरबंधन करतेस का कसं सांग. लोकांना ठरवलं तिनं धरबंधन जर नाही केलं तर वाड्यावले माणसं तयार करा. ज्याच्या गलीला आलं त्यानं मारायचं करा. बस आता आयशे करू, कृष्णा धरून या मारू असं ठरवलं. मग
ती उडत उडत बातमी यशोदेच्या कानावर गेली आणि कृष्णा गाव थोडं नाराज झाले, कुणाच्याच घरला जाऊ नको तू, मारायला जपले तुला म्हणले. मग जाचच नाही घरा, काय कमी आहे तुला, माकीत बसू. जाय ना बाबा म्हणलं. दुसऱ्या दिवशी मग कवाड बंद केलं आणि वाड्यामध्येच आपलं खेळायचं सुरू केलं बस. पण ते कसं असतंय, माणसाची आदत ती आदतच राहते हो. ते कोणी सांगतो, चोर तर माणूस लग्नाला गेलं तरी गपचूप राहणार नाही, कुठं कीर्तनाला गेलं तर गपचूप राहणार, त्याची आदतच तशी राहते बस. मला सांगा, देवाऱ्यावर जर विंचू गेला तर नांगी लपित आहे का? त्याची आदत ती आदतच, कुठेही राहू द्या बस. यावं का आता कृष्णानं बाहेर जायचं जरी बंद केलं तर मग वाड्यात गुन्हा राहावं का? ती यशोदा कामाला होती, ते दुधाण्यावर आलेली सगळी साय जमा केली आणि सगळीच खालं. यशोदा आली म्हणजे कृष्णा ह्या दुधावरली साय काय झाली? आलीच नाही म्हणला सकाळपासून साय. आणि मी बघितली होती की आत्ता साय, मग तिथंच कुठं आड बाजूला दळली असेल म्हणलं, मी नाही बघायला. कळालं म्हणली, लोक म्हणते ते गपचूप बोल म्हणत नाहीत म्हणजे तुझ्यात हायच तशी चाल म्हणली. मला लोकांचे तोंड दिसायलेत म्हणजे तू तसं हायच म्हणले. तू जेव्हा किरकिर करायचं तुला असं करावं लागेल, तसं करावं लागेल, तसं करावं लागेल. ही घरात किरकिर सुरू झाली की शेजारची बाई परत आली, का वडी वडी करायलीस लेकराला म्हणली. आता काय धंदा सुटून बाहेर गेलं तर काही तर कुटाने कराले, आता मिटलं काही की म्हणलं ठेव, लबाडी बी बोलाले आणि कराले बी म्हणली. आता दुधावली साय खाले म्हणली, खालो म्हणावं का? आलीच नाही म्हणाले. आलती की म्हणाले तिथं दळली असलं म्हणाले, हाय काय बोलणं म्हणजे बस. काय बोलावं की ह्याला काय म्हणावं काय तसं नसतंय. लहान लेकरा होडी होडी करू नको, ते माईची बी चूक राहते म्हणली. लेकरं असली जी निघत आहेत का नाही ते काय राहतंय म्हणले, लहानपणात लेकराला काही झालं की नवसं करायची आदत राहते म्हणले आपल्या बायाला. लेकरू बरं झालं की त्या देवाकडे बघत ना, मग देव याद काढून देतोय म्हणले. असे माझं बी लेकरू असंच करीत होतं म्हणली. कुठंही झालं की किरकिर, कुठंही झालं की किरकिर. म्या गणपतीला नवस केला म्हणजे, आणि गणपतीचं पत करून घेतलं की इतका लेकराला गुण आलाय म्हणली, दिलं तेच खालंय म्हणली. महिनाभर गणेश चतुर्थी आहे, घे की गणपतीचं पत करून म्हणली एखादी. करू का म्हणली. मग कृष्ण म्हणले सांगितल्याप्रमाणे ती देवाऱ्यावर गणपती होता. जय गजानन महाराज माझ्या लेकराच्या जर खोड्या थांबल्या तर मी गणेश चतुर्थीच्या दिवशी मोदकभर आपला हराभर मोदक करीन, लाडू करीन, अशी पूजा करीन, खारीक वाट्या सगळं काय काय करील ते करायचं ठरलं. माझ्या लेकराला फक्त गुण दे म्हणली. अंगोरा काढला आणि कपाळाला लावला बस. ते काय काय नवस केला होता ते कृष्णानं ऐकला होता. मनातल्या मनात म्हणला एवढा भारी जर सण होणार आहे की 1 महिनाभर थांबणं आवश्यक आहे म्हणला. एक मास देवी खोडी नाही केली, प्रचिती ती आली यशोदेची. 1 महिनाभर देवाने अजिबात खोडी केली नाही बस. इतकी नवाजूल आली, देव म्हणाव गणपतीला म्हणले, मानव गणपतीला म्हणले. देव अंगारा लावल्याच गुण आला म्हणले बस. मग उद्या चतुर्थी म्हणता नवस फेडण्यासाठी चालू केले लाडू, काय ते काय 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 बोललो होतं तेवढं तयार केलं. लेकराला कपडे घातले. गणेश चतुर्थीच्या दिवशी मग आता पूजा करायची, निवद दाखवायचा, आरती करायची, आणि ह्याच्या वयाची लेकरं जीव घालायचं ठरलं होतं. मग सकाळी सगळी पूजा बांधली, मोदकन लाडून हे ते बांधले, ह्याला कपडे घातले. मनातल्या मनात म्हणला गणपती तर माझ्या हाताखालचा आहे म्हणला, काय जोमात आलाय म्हणला, काय सण व्हालाय म्हणला, खरा मी आहे म्हणला. माय लागले त्याच्या नादी म्हणला. बस बघावं लागल म्हणला. काय माईनं सांगितलं, हा जय गजानन म्हणून गजानन महाराज म्हणून पाया पड. त्याला कळालं आता ह्याच्या कसं आपण पाया पडावं. कृष्णाला मला एक लाडू दे म्हणला. देवाला निवद दाखविल्याशी खाऊन लागतो. एक दे, अलीकडला बारका एक बारका नाही देत नाही. पूजा केली, आता आरती झाली, अशी निवद दाखविल्याशी द्यायच ना म्हणजे बस. मांडे घालून बस. पाय लांब करू लागलं. हे वडला हे लांबाचे, ते वडला ते दोन्ही वडले की आम टाकून द्यायचं बस. काही केलं नाही, ऐक ना बस. कृष्णा तुला सांगाले बरं हात जोड म्हणून, एक लाडू दे बस. देना गेलं की गपकून लाडू घेतले की खाला बस. खाल्या यशोदा उपसली म्हणजे केलास का देवाचा निवद उष्टा म्हणजे तुला 17 बार सांगितलं होतं निवद दाखविण्याच्या आधी खाऊ नको म्हणून. आता देव खाईल का? बारक्यानं खाल्याला काही होत नाही, खातं दाखव म्हणला त्याला.
काय मोठी माणसं सहज म्हणून निघतात, पण काय चालतंय बघा. आता तो म्हणलंय त्यानं बारक्यानं खाल्याला काही होत नाही म्हणून. तर आता हो का सणाच्या दिवशी लहान लेकरं पुरण बी खातेत, आमटी भात बी खातेत, देवाला निवत चलतंय बरं. आता बारक्या त्यानं म्हणलंय ना बारक्यानं खाल्याला काही होत नाही. म्हणून निवत देवाला दाखविण्याच्या आधी लेकरू जर रोडला आलं तर त्याला खुशाल, सण केला असला तर जीव वाढून पुन्हा बी देवाला. बारक म्हणजे बाळ म्हणालो बरं, नाही तर मिश्याची बी बारकी आहेत असली. बारके ह्या शब्दाचा अर्थ डुमणं म्हणतात, बाळाचं म्हणालो, बाळाचं. एक लाडू खाल्या खाल्या गोड लागला. स्वयंपाक तर चांगला आहे, पण मला मिळायची शक्यता कमी आहे. काय गणपतीचं साधलं बाबा म्हणला. आणखी विचार केला, म्हणला काही तर योजना लढवावंच लागलं म्हणला इथं बस. मग तिथं कसं होतं, पूजा करायची, आरती करायची, निवद दाखवायचा. ती आरती लावली होती आरती करायला, तर बसल्या बसल्या फुकून केलं, ती आरती विजविलं. कृष्णा आरती विजली की वार आलं काही किंवा म्हणलं इकडून कुठून सांगितून जाय बरं तिथं चुलीला विस्तोय, ही आरती पेटून घेऊन ये, गणपतीला निवद करायचं. म्हणजे बाबा विष्ट्याच्या जवळ जाणार आहे बाबा म्हणला, लय पोलत रे बाबा, नगर ये बाबा म्हणला तिथं. मग आता आरती केल्याशी पूजा कशी होईल? आता तू बी जाईनस तर मला जावं लागल, बघवा तुझी तू म्हणला. बरं मी आता ते चुलीकड चाले विस्तू पेटून आरती लावते, इथं थांब, कुत्रं येईल, मांजर येईल, कुणाला येऊ दे ना म्हणला. माहिती निवांत आरती पेटून घेऊन ये म्हणला. बस हे सामान जाणं, मी जाणं. बस ती आरती घेऊन चुलीकडे पेटवायला गेली की त्या इष्ट्याला सांगितलं, आता हे सगळे हे दुनियाच्या ताब्यात आहे ना. त्या चुलीतल्या इष्ट्याला सांगितलं, मज जिकडं तिकडं झाली अशी आरती पेटवायची नाही. तिनं कशपट बी टाकलं तर धुराचा कोट चाला, डिझेल टाकलं राखलं, नुसते धुराच्या कोटच पेटच ना. तवर त्यानं लाडू बी खाले, मोदक बी खाले, खारीक वाट्या काय पूजा बांधली होती ते सगळंच खाऊन घेतले ना. आणखी म्हणला हे देवाऱ्यावरला गणपती आल्या आल्या लावा लावी करील म्हणला. सुबुदच नसल्यास कुठे केस चलते का म्हणलं की त्या गणपतीला उचलून खाऊन घेतलं ना. हाय बरं असं देव गिळून या धरी येले मौने, देव गिळला आहे असं मी काही मनानं सांगा ना. गिळलं मुकाट्या बसलं. बस सगळं झाल्यानंतर मग विष्ट्याला सांगितलं, हा आता लाव आरती म्हणला. कशाला करायची ते करू जा म्हणला. आरती करायचं तर काही ठुलच नाही म्हणला, पण करावं दे आरती. काय फटकन जाळा लागला. लागल्यानंतर आरती पेटविली, आली तर ठणठण देवारा वस पडलेल्या गावानी काहीच नाही तिथं. बस आलीन खेसाळीन म्हणून लागली कृष्णाला, इथला देवाऱ्यावला गणपत देव काय झाला. बस कृष्ण हसू लागलं, खरा देव तिच्या पोटाला आलाय म्हणला, आणि माझ्या हाताखालचा देव त्या देवाला देव म्हणाल्या. म्हणजे बस देवापाशी पुशे देव काय झाला, देवाशीच पुशे देव काय झाला, देवापाशी पुशे देव काय झाला, देवाशीच पुशे देव काय झाला. हसवारे बोला याचे हारी, याचे हारी, हसवारे बोला याचे हारी, आश्रयाने बोलायाचे देवापशीच पुशे देव काय झाला. हसलं, मी देव खरा आणि देव कुठं आहे म्हणाली. बस चला, मायात मोहात पडलेल्या लोकांना खरं काय ते कळत नाही, बारक्यालाच मोठं म्हणतात म्हणले. बस मग आता आपण आपलं सांगण्यापेक्षा मग त्यानं त्याचं व्यवहारिक लोकांसोबत केलं. माय लय गंमत झाली म्हणला. काय तू ती आरती घेऊन तिकडं पेटवाय गेलीस का नाही, तवा एक असल्या पोटाचा बाबा आला म्हणला. त्याची सोंड अशी पुडी होती म्हणला, आणि त्याचा बसायचा उंदीर आपल्या अंगणातल्या वगारा एवढा होता म्हणला. ते तू तिकडे गेलीस की त्याने इकडून आलं, ते मोदक बी खाले, लाडू बी खाले,
पूजा बी खाली, ते बारका देव बी खाला, माझ्याकडे बी बघू लागलं. म्हणला मी तर आड बाजूला कोणात दडलो. म्हणला मी लय भेलोय. म्हणला माय हो थरथर कापाली हात. म्हणला मायनं सांगितलं तुझं तोंड जड लागाले आकर बरं. आलं का हलवट माझ्यावर. म्हणला आता बाबा संकट चतुर्थीच्या दिवशी पाण्यामध्ये चंद्र बघितलाय. म्हणला साल असंच जाणार आहे मला. म्हण ते संकट चतुर्थीच्या दिवशी साचलेल्या पाण्यात जर चंद्र बघितला तर सालभर कुटाने लागतात म्हणा की माणसाच्या मागं. त्यानं म्हणला संकट चतुर्थीच्या दिवशी त्या पाण्यामध्ये चंद्र बघितलोय बाबा. म्हणला आता वर्षभर मला असलेच कुटाने लागणार आहेत. तेव्हापासून माणसं म्हणत नाहीत का चतुर्थीचा चंद्र, चतुर्थीचा चंद्र म्हणजे 7:30 म्हणत नाहीत का लोक. बस मग ते माईला बघू बघ तुझं तोंड सांग म्हणे तो येरीवाशी तोंड. आकून असं तोंड केल्यानंतर हो का त्याच्यामध्ये तोंडामध्ये 4 धाम, सप्तपुऱ्या, 12 ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, 37 शक्तिपीठी, ह्या देहू, आळंदी, पंढरपूर, गिरी, बालाजी सगळे देव मध्ये आणि गणपती बी मध्ये. सगळे देव हात जोडाले. ते यशोदे ह्यानं खाले की सगळ्या दुनियाला आले. हे लय मोठं आहे. आम्ही सगळे त्याचे कर्मचारी आहो. हे लय भारी आहे. ह्यालाच खाऊ घाल आम्हाला सगळ्याला आलं. म्हणजे आता एवढं बघणं होतंय का. देखे भयानक मग झाकेले डोळे. मग ते बघितलं विराट रूप होतं ना. डोळेच त्या भागाचे नव्हते. मी सुरुवातीला सांगितलं का नाही डोळे बी त्याच लायकीचे पाहिजे. चक्कर आली खाली पडली. बस मग कृष्णाला कळालं मायला वात होईल. म्हणला मायला काही जमायचं नाही म्हणून. मग ते आपलं होतं ते सगळं मावळून टाकलं. पुन्हा म्हणला हा देखे भयानक मग झाकेले डोळे आणि मागुता तो खेळे. माय उठे मला आमा प्याचा भूक लागली उठ म्हणले. बस तुकाराम महाराज म्हणले मी हे सगळं निहाळून बघितलोय. म्हणला ह्या वयामध्ये एवढी ताकद, ह्या वयामध्ये एवढं कर्मदान ग. आणि सगळे देव त्या कृष्णाबद्दलची शिफारस करालेत. एवढा सगळ्या दुनियाचा मालक जर कृष्ण आहे ना हो, छोट्या छोट्याला कशाला पुसत राहो म्हणून कंठी धरिला कृष्ण म्हणे. धरिला कृष्ण कंठी धरिला कृष्ण अवघातनी प्रकाश अवघातनी प्रकाश समर्थ माणूस आहे तो म्हणे हो काय जवळ धरल्याबद्दल म्हणजे एवढं दुनियामध्ये चाललं. बस गडे हो काय बी होऊ जा पण भारी माणसाच्या जवळ बसा. बस काय का ना पण सिंहाचा दोस्ताना करा. बस सहज जरी सिंहाच्या भेटीला गेलं तेव्हा सिंह करतोय हातीची शिकार आणि हातीच्या मस्तकामध्ये मोती राहतात. मोती म्हणून सध्या सिंहाच्या दरबारामध्ये हाती मारलेले असतात. मोत्याचा ढीग पडत असते. बस कव्वा बी गेलं तर तुम्हाला गेल्या गेल्या मोत्याचा लाभ होतोय. अरे गिदाडाच्या नादी लागून काय मिळणार आहे म्हणालो तुम्हाला. तसं भारी करा हो का. कमी जास्त काही बी असो दरबारात पडा, फुकट पडा, पण चांगल्याच्या पडा फायदा आहे. बस भयानक मोठा माणूस आहे दरबारात पडून जा भारी होऊन जातात. बस हा कसं आहे एक बाई आपली रोज तांबडफुट्टा होतो एकाचा दरबार झाडीत होती. रोज ती माणूस रोज व्यायामाला जायचं दरबार झाडलेला राहायचं. मग त्या माणसानं म्हणलं मला जेव्हा बघा तेव्हा झाडू घेऊन दरबार झाडते असं म्हणलं काय पगार आहे तुला. पगार काही बी नाही म्हणलं. आणि काय बंद आहे म्हणलं उगा झाडण्यावर ते सोडून
व कचरा हे बाळीत आणि झाडीत बसलीच म्हणला पगार ना पिगार. पगार नसल्या झाडायचं नाही काही नाही म्हणते. ती बाई म्हणली काय दादा पगारीचं काय काम आहे म्हणला. हे राजाचा दरबार आहे मोठा दरबार आहे म्हणली. मोठ्याची काय बला आहे म्हणली. तुला सांगू का दादा म्हणली 2-3 दिवसाखाली साचलेला कचरा मी सावराय गेले म्हणली. तर त्या कचऱ्यामध्ये मला 1 तोळ्याची अंगठी गवसली म्हणली. मी सोन्याची अंगठी राजाला नेऊन दिली म्हणली. सरकार ही अंगठी गवसली आहे तुमची हिंग धरा म्हणून. नाही बाई माझ्या बोटाला दाट आल्या म्हणून मी फेकून दिलोय न्याची असली तर घेऊन जाय म्हणलं. दादा त्या अंगठीनं 2 सालाची चंदी केली हो म्हणली मी. मोठ्याची काय बला आहे कचऱ्यात टाकून दिलेल्या सामानावर घर चालतंय. पगारीला काही फुकायचंय का म्हणली. की लहान पगार आहे का म्हणली. अजून 15 दिवसाला काही तर त्याच्यात गवसतच. मी कशाबद्दल माल दाखल करालो तुमच्याकडे. मोठ्याच्या संगतीत राहा मोठ्याच्या बघा. उगा गिदाडाच्या नादी लागून तुमचं बी वाटोळ करून घेऊ नका आणि जनतेलाही ताप देऊ नका बस. तसा माझा कृष्ण फार मोठा आहे फार लय भारी आहे. आता सगळं एकाच कीर्तनात सांगून पुन्हा बोलिल्यास मला थोवावं लागतंय ना काही माल सांगायला दिवस मावळ देतो बी सांगता येते हो. पण आम्हाला माल पूर्वाने आणावं लागतंय ना. एकदा जर सांगून सगळं टाकलं पुन्हा जर बोलिलं तर पुन्हा गोट्या खेळत बसावं का. काय तुम्ही कृष्णाचं बघितलं. महाराज म्हणले मी कृष्णाचा पुरुषार्थ बघितलो म्हणले. पुरुषार्थ काय पुरुषार्थ दिसला तुम्हाला. पुन्हा पत्ता लागल्या की त्याला 16,108 बायका आहेत. मग तर मी कनी टाळ्याच वाजू. अरे बापरे एवढा पुरुषार्थ. 16,108 बायकाचा संसार करते म्हणायचे. म्हणून मी कनी साष्टांगच दंडवत घातलो. कंठात बी बस धरला मनात बी धरला दंडवतच घातलो. म्हणला एवढ्या बायकाच्या भादराला आहे तर माणूस लईच भारी आहे म्हणला. कोणी म्हणते महाराज लई बायका जवळ असलेला माणूस लई मोठं राहतं. हा पुरुषार्थ आहे ती बी. एक बायकोची बोंबा बोंब आहे एवढ्या बायका नांदीनं म्हणजे काही साधी गोष्ट आहे का हो. अशी 16,108 बायकाचा संसार. एका बायकोचे किती तसबी तोडावं लागले तुम्हाला. घराने किती आहे तरी बाई सांभाळणं जोक न वगैरे हो. मेंटेनन्स आहे मेंटेनन्स बाई म्हणजे लय घडगी आहे मोठी ही बाई. एक बाई आपल्याच्यानं सांभाळणं होईना. सदा माहेरला सदा अन्न जाऊन. पुरुषार्थाची गोष्ट आहे पुरुषार्थाची. आज बाई सांभाळणं म्हणजे 2 शक्त्या भारी पाहिजेत. अंगात काम शक्ती आणि जवळ दाम शक्ती पाहिजे. दाम काम आणि अंगात मग बाई फ्रेश राहते. बस नुसतं दाम बी जवळ झालं तुमच्या बाई थांबना. तुझ्या काय दामाला फुकू का म्हणते. काय कीर्तनात उघडून सांगण्यातच राहतंय का. काय महाराजानं 50,000ची साडी घेतली तर काय दामावर बी बाई थांबना. काम अंगात शक्ती पाहिजे. काम XYZ कळालंच तुम्हाला. बस नुसतं काम बी झालं दाम जवळ नाही. काय रे तुझ्यापाशी म्हणते. म्हणजे एक तर राईट दाम बी राहावं लागतंय अंगात काम बी राहावं लागतंय. बस आज 16,108 बायकाचा संसार जोक आहे साधी गोष्ट आहे. हा सांभाळणं होतं एवढं पुरुषार्थ आहे. अहो तुमच्यानं एक बायको सांभाळणं होईना. कित्येक बाया मला म्हणतात महाराज उगं माय बापाचं नाव आहे म्हणून नांदाले. म्हणताव की तुम्ही कीर्तनात म्हणताव की तुम्ही काय म्हणताव की तिलाच माहीत. काय करू मी आता कसं का होईना पण आता शेवट गोड करावा. अशा काही काही डोळ्यावर कातड ओढून नवऱ्यापाशी थांबलेले आहेत. पुरुषार्थ कुणाला म्हणावं लागतोय. पुरुष कुणाला म्हणावं लागतंय. बाईचं घरानं कुणाला ऐकाय मिळू नये. बाईला कुणा विचारलं मानते माझ्या नवऱ्याला. महाराज लग्न झालं तेव्हापासून मला इतकं सुद्धा काम नाही. काय करतेत की कुठं जातेत की घराच्या बाहेर नाही. बस काही मला कोण्या गोष्टीची अडचण नाही. बस ह्याला म्हणावं पुरुषार्थ. ह्यानं दारू प्याव तिनं लोकांचा रोजगार करावा.
तिच्या पैशावर हे दारू घ्यावं. आणि म्या तुझा नवरा आहे का तुला अक्कल नवऱ्याची? अरे पुरुषार्थ म्हणजे काय? जो कधी आपल्या बायकोचं कुणाला घरानं निघू देत नाही आणि आपल्या बायकोची कुणाकडे तक्रार जाऊ देत नाही, त्याला पुरुषार्थ म्हणावं. कमी पडल्यासच जात बोंबलं त्याच्या हो. कमीच पडणार गेल्यास. आज मला सांगा, एवढे तुम्ही कथा ऐकता, एवढं भागवतात निघते, कृष्णाबद्दलची तक्रार काय त्या बायाची आहे का? मला हे नाही, मला ते नाही, ते नाही, ते नाही. आज 16,108 बायका म्हणजे लहान खर्च होता का? त्यानं तसं लेवल ठेवलं होतं त्या कृष्णानं, ताकद होती. 16,108 बंगले बांधलं होतं, सगळे सारखेच कलर दिले होते. लहान खर्च 16,108 बंगले. कलर बी बदलला असता तर चल बिचल होत होते, एकच कलर सगळा बस. 16,108 कपाट खर्च हो. 16,108 दिवाण पलंग. एक आहे का आपल्या घरी? नाही अजून. 16,100 संडास बाथरूम होते. आपल्या एका बायकोला आंघोळीला नाणी नाही. केवढा पुरुषार्थ आहे बस. 16,108 गॅस. 16,108 कूलर. कारण एकीला घेतलं आणि एकीला नाही केलं बोंबली गाडी. राईट, एकाच कंपनीचं सगळं. अजून ते डिम चाललंय, हे बटनावरच नाही असं म्हणायचं ना, काय एकच कंपनीचं. काय पुरुषार्थ आहे रे बाबा त्या कृष्णाचा. मला बी दम आला सांगू. भादर माणूस होता बरं का, भादर. अजून काय झालं? 16,108 मिक्सर. 16,108 बोरमाळा. खर्च किती आहे बघा की. आता मजा सांगण्यापेक्षा हे खर्च बघा, एवढा खर्च आहे. 16,108 कानातले झुमक्याचे जोड. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल एकंदरीत पुरुषार्थाची कोणतीच गोष्ट कृष्णाकडे कमी नव्हती. तुकाराम महाराज म्हणले, पूर्ण घर ना घर फिरून बघितलो मी. प्रत्येक कृष्णाच्या स्त्री संग चर्चा केलो मी. कृष्णाबद्दल कोणत्या 16,108 बायकाने कृष्णाबद्दल कुठंच आमच्याला असं होणं गायला नाही. कमीच नव्हतं कोण्या गोष्टीचं. तुकाराम महाराज म्हणले, एक बायको आपल्यासारख्या साध्या सुध्या माणसाला सांभाळणं होत नाही, तिची मनधरणी करणं होत नाही. ह्या लोकाचे धंदे करून करून बी संसार ओढून येईना. आज दिवस मावळायच्या टायमाला सुख मिळायचं तर सगळे पेताडच होऊन गेले दुनियामध्ये. दुनिया सगळी 95% लोक दारूच प्यालेत. पुरुषार्थाची गोष्ट राहिलीच नाही आता कोणती. आज एवढी आपल्या देशाला ग्लानी आली, एवढा पुरुषार्थ नष्ट झाला. दिवस मावळता जर बाहेरल्या देशानं जर आक्रमण केलं, एकही गडी उभा दिसणार नाही आपल्या देशात. आता सगळा पुरुषार्थ बायानं हातात घेतला बस. मला तेच नवल वाटाले म्हणले श्रीकृष्णाचं. बस 16,108 बायका करून बिचारा सगळ्याला सांभाळणार, एवढी त्याच्यामध्ये ताकद दिसली. म्हणून मी माझ्या मनामध्ये ठरविलं, लहान वयापासून कृष्णामध्ये जर एवढी भारी शक्ती आहे,
आता त्याच्या सगळ्या काही ना काही तुम्ही भागवतात बी ऐकलेलंच असेल, येरी कवाय तुम्हाला ऐकण्यात मिळालंच असेल की कृष्णानं जे केलंय ते दुनियामध्ये कोणालाच जमलं नाही. एवढा मोठा कृष्ण दिसला म्हणून मी माझ्या मनानं ठरलं की आपल्याला जिंदगीचं भलं करून घ्यायचंय. तर मोठ्याच्या जवळ बसल्यास आपण बी मोठं होतो म्हणून त्या कृष्णा एवढं कोणी मोठं दिसलं नाही म्हणून कंठी धरीला कृष्ण कृष्ण तुकाराम महाराजाला जर एवढं महत्त्व आलं तर आपणही त्या कृष्णाची पूजा, त्या कृष्णाचं अनुष्ठान, आराधना, जप, ध्यान करून आपणही आपल्या जीवनाला महत्त्व आणण्याची तयारी करा. विठोबा कुमारी